महागाई वाढली आहे आणि इंधन टंचाईमुळे महागाई वाढली आणि याचाच एल्गार जो आहे तो अकोला दिसतो आणि हा एल्गार आहे वंचित बहुजन आघाडीचा। पारंपरिक बैलगाड्या, घोडे आणि गधे गाढव जे आहेत त्याच्यावर हे सवारी करताना या पेट्रोल डिझेल दरवाढीचा अनोखा निषेध केलाय। वंचित बहुजन आघाडीने पक्ष कार्यालय असलेल्या टावर चौकापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे। अतिशय संतप्त अशा भावना या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीने या पद्धतीने मोर्चा काढत जे आहे आपण पाहतो पारंपरिक बैलगाडी जी आहे बैलगाड्यांची मोठी संख्या या मोर्चामध्ये आणि ज्या पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे त्याचा जो एल्गार जो आहे जो राग आहे या सर्व कार्यकर्त्याच्या मनात दिसतात। ताई आज परत जुने दिवस आठवले का बैलगाडी? अच्छे दिन है क्या? अच्छे दिन क्या सबसे बुरे दिन आ गए। सिलेंडर दिए सस्ते में, अभी सिलेंडर भरने के लिए 1200-1500 रुपए लेते हैं। पेट्रोल के भाव बढ़ा दिए और पेट्रोलचे भाव वाढवले। त्याच्यानंतर आमची महागाई झाली, प्रत्येक याच्यावर जीएसटी लागते। मोबाईलचं रिचार्ज मारलं त्याच्यावर जीएसटी लागते आणि मग आता महिलांनी स्वयंपाक करावा कशावर? जुने दिवस झाले, चुलीवर स्वयंपाक करावा लागून राहिला। हे अच्छे दिन नाही आहे, सबसे बुरे दिन आ गए। लहानपणी बैलगाडीत बसत होते, लहानपण आठवलं का मग? हो आज आठवलं लहानपण। खूप दिवसांनी आज बैलगाडी चालवली। अशा पंतप्रधान पुऱ्या जगात नाही, वर्ल्ड मध्ये भारताचे एक नंबर जे प्रधानमंत्री आमचे मोदी साहेब दुसऱ्या देशात जाऊन चॉकलेट खाऊ घालतात आणि आम्हाला पेट्रोल महागात देतात। काय काय परिस्थिती काय आहे? आम्हाला म्हणतात की भाजीत तेल कमी वापरा आणि लागे इंधन इलेक्ट्रिक बिल कमी वापरा। पहिला ना आम्ही गाडीनं मामाच्या गावाला जायचं, आता पहिले दिवस मोदी सरकारने आणले। असं मोदीचं सरकार आहे, अच्छे दिन बोलत होते। पहिले दिवस जे आहे ते मोदी सरकारनं आणलेले आहे आणि हेच तुमचे अच्छे दिन होते का हा प्रश्न सर्वजण विचारतात। पेट्रोल डिझेलची दरवाढ होत आहे, विरोधी पक्ष मैदानात उतरत नाही असं म्हणलं जातं। आज मात्र वंचित बहुजन आघाडीनं हा अनोखा मोर्चा काढून या एल्गार जे आहे लोकांमधला रोष जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती अकोल्यातून दाखवायला सुरुवात केली आहे। उमेश सलवणे, एबीपी माझा, अकोला।